विद्यार्थी मित्रांनो, आपण पाठीमागच्या स्लाइडमध्ये 19व्या शतकाच्या प्रारंभीचे सामाजिक जीवन पाहत होतो. आता आज या स्लाइडमध्ये आपण धार्मिक जीवन पाहणार आहोत. वास्तविक पाहता सामाजिक जीवन आणि धार्मिक जीवन हे एकत्रितच येतं, कारण का धार्मिक जीवन हे सामाजिक जीवनाशी निगडीतच असतं. आणि म्हणूनच मगाशी मी सांगितल्याप्रमाणे वास्तविक पाहता सामाजिक जीवन पाहत असताना आपल्याला धार्मिक जीवन सुद्धा पाहावं लागणार आहेच. आणि म्हणूनच या काळातील सामाजिक जीवनावरती आपण प्रकाश टाकत असताना आपल्याला हे पाहावं लागेल की समाज जीवनावरती त्या काळामध्ये धार्मिक विचारांचा व आचारांचा अतिशय प्रभाव असलेला आपणास दिसून येतो. परंतु पेशवे काळात धार्मिक जीवनातील मूलभूत तत्व ही बाजूला पडली आणि धार्मिक आचार परंपरा, व्रतवैकल्ये, साचेबंद स्वरूपाचं कर्मकांड अशा प्रकारच्या या कर्मकांडांना महत्त्व प्राप्त झालं. धर्माचे शुद्ध स्वरूप नष्ट झालं आणि शिवकाळातील धार्मिक विचारांचे स्वरूप बदलून गेले. ब्राह्मण भोजने, दानधर्म, कर्मकांड यांना महत्त्व प्राप्त झालं आणि समाजात ऐतखाऊ आळशी पुरोहितांचा वर्ग निर्माण झाला. ज्योतिष, मुहूर्त, शुभाशुभ, व्रत, जप, नेम, दानधर्म अशा गोष्टींचं स्तोम वाढवला गेलं. एवढंच नव्हे तर गृहप्रवेश, लष्करी हालचाली हे असतानाच साधी बोलाचाली करण्यास मुहूर्त पाहण्याची पद्धत सुरू झाली. व्रतवैकल्ये, नाम, जप, अनुष्ठाने केल्याने पाप नाहीसं होतं, देवतांची कृपा होती असा विचार पुढे येऊ लागला आणि तो रूढ व्हायला लागला. उत्तर पेशवाईच्या काळात तर लहान सहान कार्यासाठी सुद्धा अनुष्ठान करण्यास प्रारंभ सुरू झाला. दानधर्म व ब्राह्मण भोजने यावरती प्रचंड प्रमाणात पैसा खर्च करण्यात येऊ लागला. श्रावणामध्ये ब्राह्मणांना वाटली जाणारी दक्षिणा व ब्राह्मणांना घातलेली लक्ष भोजने यांचा खर्च केलेला पैसा पेशव्यांनी राज्यकारभारासाठी व सैन्यासाठी वापरला असता तर मराठा सत्तेचे या काळातील स्वरूप बदलले असते असं काही जण म्हणतात. आणि म्हणून धर्माच्या नावाखाली अधर्माला या काळामध्ये महत्त्व प्राप्त झालेले होते. तंत्र, मंत्र, जादूटोणा, भूतपिशाच विद्या यांना महत्त्व मिळाले व त्या संबंधाने निरनिराळे आचार करण्यास प्रारंभ झाला. शिव, विष्णू, विठोबा, खंडोबा, भवानी या देवतांबरोबरच मरियाई, वेताळ यासारख्या ग्रामदेवतांनाही महत्त्व मिळाले. देवदेवतांच्या पूजनाचे अनेक प्रकार व त्यासंबंधीचे विविध आचार समाजात रूढ झाले. प्रगल्भ बुद्धीच्या आधाराने स्वतंत्रपणे तात्विक मीमांसा करणारा, समाजाला मार्गदर्शन करणारा ग्रंथ निर्माण झाला नाही त्या काळामध्ये, तर केवळ परंपरागत ग्रंथांची आणि परंपरागत रूढी परंपरांची ही जंत्री ही पुढे जाऊ लागली. परंपरागत ग्रंथांची त्यामुळं भाषांतर होऊ लागली. त्यावरती टीकाटिप्पणी, पुराणांचे पठण यांना महत्त्व प्राप्त झाले. स्वतंत्र विचारांपेक्षा परंपरागत पोपटपंची धार्मिक जीवनात पुढे आली आणि त्यामुळं साधारणतः जो शिवकाळामध्ये धार्मिक व्यवस्था होती, धार्मिक जीवन होतं, त्याला कुठंतरी अनुष्ठाच्या जपाच्या किंवा व्रतवैकल्यांच्या माध्यमातून बांधलं गेलं. आणि अशा प्रकारचं बांधलं गेल्यामुळं साहजिकच आपल्या लक्षात येईल की हळूहळू त्याचा पगडा त्याच्यावरती बसायला लागला. धार्मिक जीवनामध्ये माणसाच्या भावना गुंतल्या जातात आणि एक प्रकारे माणूस ते जर झालं नाही त्या धार्मिक भावनेच्या माध्यमातून तो काय करतो, घाबरायला लागतो. व्रतवैकल्ये, नवस जर
ह्या अशा प्रकारच्या जर गोष्टी आहेत, त्या गोष्टीला अनामिक भीतीनं माणूस ग्रासून जातो. आणि म्हणून आज सुद्धा आपल्याला लक्षात येतं, आपल्याला दिसून येतं की आज सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी जत्रा यात्रा ह्या भरल्या जातात. कोंबडी बकरी त्याला हे की कापली जातात. म्हणजे एकंदरीत काय आहे की अजूनही लोकांचा पूर्णपणे त्याच्यावरचा विश्वास, म्हणजे ह्या अंधश्रद्धा आहेत. परंतु ह्या अंधश्रद्धा असून सुद्धा आपल्याला त्या श्रद्धा वाटतात. आणि म्हणून ह्या श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यामध्ये ह्या जो घोळ झालेला आहे, या घोळामुळं, या गोंधळामुळं खरं तर आपली जी शिक्षित म्हणणारी, मी सुशिक्षित म्हणणार नाही त्यांना, परंतु शिक्षित जे आहेत, ही शिक्षित मंडळी सुद्धा या व्रतवैकल्यांकडं वळू लागलेली आहेत. आणि एवढंच नाही तर आता हे जे काही जत्रा खेत्रा ज्या आता आपल्याकडं माहिती आहे, मसोबा आहे, खंडोबा आहे, जागरण आहे, गोंधळ आहे, ह्या अशा प्रकारच्या अनेक रूढी परंपरा आज आपल्याला पुन्हा नव्यानं पुढे येताना दिसत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीनं पुढे येताना दिसत आहेत. आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला म्हणजे पुन्हा एकदा याचं पुनर्जीवन होतंय की काय, अशा प्रकारचा एक विचार किंवा अशा प्रकारची परिस्थिती ही आता पुढे येताना दिसत आहे. आणि मग त्याच्यामध्ये सुशिक्षित म्हणून जाणारी मंडळी जी म्हणतायत की काय नाही, हा एक गेट टुगेदर आहे, आपल्याला अशा प्रकारचं एकत्रित येण्याचं हे एक साधन आहे, जत्रा म्हणजे हे एक साधन आहे, ही अशा प्रकारची. अरे पण जत्रा खेत्रा ही ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारची सुशिक्षित मंडळी जे करणार आहात किंवा करता आहात, हे काय होईल, ह्या धार्मिक भावना अंधश्रद्धा ज्या आहेत, त्या अंधश्रद्धा सुद्धा या धार्मिक भावनांच्या माध्यमातूनच पुढं प्रसारित होतात. आणि मग त्याची जे काही पुढं अशी मंडळी जर वाटायला, समजा मी एखादी जत्रा केली, एखादं हे केलं, तर दुसरा जो समाज आहे, अरे लोखंडे सरांनी हे केलेलं आहे म्हणजे आपण तर काय, आपण केलं पाहिजे, अशा प्रकारची समाजामध्ये एक विचारांची पेरणी होत असते, विचार प्रसारित होत असतात. आणि मग अशा प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घातलं जात असतं. म्हणजे मला सांगायचा मुद्दा इथं हा आहे की धार्मिक भावना कशा प्रकारच्या असतात. आता धार्मिक भावनेतून आता आपल्याला माहिती आहे की किती अजून आपण हे आहोत की प्रत्येक गोष्टीशी आपल्या धार्मिक भावना निगडीत असतात. अजूनही आपण पूर्णपणे म्हणजे एखादा जर नास्तिक असेल तर त्याला आपण वेगळ्या पद्धतीनं पाहत असतो की हा देव न मानणार आहे, हा नास्तिक आहे, अशा प्रकारचं आपण पाहत आहे. परंतु त्या दरम्यानच्या काळामध्ये सुद्धा तुकाराम, गोरा कुंभार यासारख्या संत महंतांनी जी सामाजिक समतेची शिकवण दिलेली होती, तंत्रमंत्र कर्मकांड यापेक्षा भक्तिमार्ग सांगितलेला होता, त्या भक्तिमार्गाचं महत्त्व पटवून दिलेलं होतं, याच्याकडं लोकांनी त्या काळामध्ये, कारण का अशा प्रकारची राज्यव्यवस्था वागत होती, समाजव्यवस्थामध्ये तशा प्रकारचं चाललेलं होतं. आणि त्यामुळं सर्वसामान्य लोक सुद्धा त्याच मार्गानं ते पुढं जात होते. आणि म्हणूनच ही धार्मिक विषमता ही पराकोटीस पोचलेली होती. आणि म्हणून ही जे काही ही जी विषमता आहे, ती विषमता काही संतांनी ती नाहीशी करण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पद्धतीनं त्यांनी आपलं कर्तव्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु धार्मिक आचारात व कर्मकांडात गुंतलेल्या या समाजाला रामदासांची धर्मरक्षणार्थ कार्यक्षम बनण्याची हाक मात्र त्या काळामध्ये ऐकू आलेली नाही. कारण का त्या काळामध्ये अनेक संत होते, त्या संतांनी ह्या सगळ्यांना डावललेलं होतं. रामदासांनी सांगितलेलं होतं की बलाची उपासना करा. आणि म्हणून गावागावामध्ये हनुमानाचं मंदिर आपल्याला दिसतं. हनुमानाच्या मंदिराचं काय आहे वैशिष्ट्य, किंवा हनुमान मंदिर गावामध्ये असलं तर काय, की तरुणांनी बलाची उपासना करावी, शक्तीची उपासना करावी, स्वतः ताकदवान व्हावं, सामर्थ्यवान व्हावं, राष्ट्राच्या कार्यास उतरावं, अशा प्रकारचा विचार घेऊन ती हनुमानाची मंदिर आहेत. परंतु हनुमानाचं मंदिर आपल्याला आता एकासाठीच हे करते, ते म्हणजे लग्नामध्ये त्या वर्धाव्याला जाताना पाया पडण्यासाठी. म्हणजे एकंदरीत सांगायचा मुद्दा हा आहे की कुणी कशा प्रकारचं काय काय कुठल्या कुठल्या देवता आहेत, कशा प्रकारच्या देवता आहेत, आणि त्या देवतांच्या माध्यमातून लोकांनी काय घ्यावं हे खरं तर त्याच्या पाठीमागचं सांगितलेलं होतं त्या काळामध्ये सुद्धा. परंतु लोकांनी त्याचा अर्थ वेगळा केला, वेगळा लावला, आणि त्या दृष्टिकोनातून ते पुढं जाऊ लागायला सुरुवात त्यांनी केलेली दिसून येते. वास्तविक पाहता त्या काळामध्ये धर्माच्या नावाखाली हिंदू धर्मात अधर्माला महत्त्व प्राप्त झालेले होते. इस्लाम धर्माचेही इथं समाजामध्ये अस्तित्व होते. म्हणजे जे मुस्लिम आहेत, त्या मुस्लिमांचा जो इस्लाम धर्म आहे
त्यांचं सुद्धा अस्तित्व होतं, तो धर्म सुद्धा इथं होता. आणि असं असतानाही त्या काळामध्ये धार्मिक संघर्ष केव्हाही झालाय असं काही फारसं झाल्याचं दिसत नाही किंवा माहिती मिळत नाही. पश्चिम किनाऱ्यावरती आपल्याकडं ख्रिश्चन धर्मीय होते आणि या ख्रिश्चन धर्मीयांनी धर्मांतराचा प्रयत्न सुरू केलेला होता. वास्तविक पाहता कोणी कोणता धर्म स्वीकारावा, धर्मांचं आचरण कोणी कोणत्या धर्माचं करावं हे प्रत्येकावरती ते अवलंबून आहे किंवा डिपेंड आहे. प्रत्येकाला ज्याला वाटेल तो धर्म तो स्वीकारू शकतो. परंतु त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता एक वेगळा प्रवाह हा निर्माण होताना आपल्याला दिसून येत आहे. वास्तविक पाहता हे ख्रिश्चनांचं धर्मांतरांचा प्रयत्न सुरू झालेला होता. त्याला काही जणांनी लोकजागृती केली आणि लोकजागृती केल्यामुळं साहजिकच त्यांच्या प्रयत्नाला सुद्धा यश आलेलं आपणास वास्तविक पाहता जास्त दिसत नाही. कारण का प्रत्येकानं प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून आपली ही धार्मिक भावना जपण्याचा प्रयत्न केलेला आहे, वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. परंतु हे सगळं पाहत असताना आपण शेवटाकडे वळत असताना 19व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळातील धार्मिक जीवनाचे हे स्वरूप पाहिल्यास खरं तर वेद परंपरा नष्ट झाली. बुद्धिप्रामाण्यापेक्षा वचनप्रामाण्य व परंपरा यांना जास्त महत्त्व प्राप्त झालं. धार्मिक जीवनामध्ये कर्मकांड, अनुष्ठान, व्रतवैकल्य, जपजाप्य, मंत्रतंत्र, जादूटोणा, पूजा अर्चा, दानधर्म, दक्षिणा, भोजने हाच लोकांना खरा धर्म वाटू लागला. आणि ह्या धर्मामुळं किंवा ह्या विचारांमुळं लोकांची खरं तर अधोगती व्हायला लागली. वास्तविक पाहता लोकांना श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधलं जे काही मधलं अंतर आहे किंवा जो काही त्याच्यामधलं ते निर्माण झालेलं जे अंतर आहे ते अंतर त्यांच्या लक्षात आलं नाही आणि श्रद्धा कधी अंधश्रद्धा होऊन बसल्या हे कधी कळलंच नाही. आणि म्हणूनच अनेक रूढी परंपरा ह्या जपण्याच्या नादामध्ये ही माणसं कधी वाहून गेली किंवा त्याच्यामध्ये कशी पुढे गेली हेच समजलं नाही. आणि म्हणूनच आपल्याला एक लक्षात घेता येईल की आपण सगळे जे ऐकत आहात, पाहत आहात, त्यांनी तरी एक लक्षात ठेवलं पाहिजे की एक ठराविक मर्यादा आहे. श्रद्धा आणि अंधश्रद्धा कोणती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. श्रद्धा जरूर असली पाहिजे, कारण श्रद्धा निष्ठा ही कुठं नाही कुठं, कुणा नाही कुठं असली पाहिजे. कारण का शेवटी थांबण्याचा मार्ग तो तिथं आहे. आणि म्हणून श्रद्धा जरूर असली पाहिजे. परंतु त्याला जर अंधश्रद्धा म्हणून तुम्ही किंवा काही चिटकवलं तर मग मात्र ती अंधश्रद्धा आणि ती आपण त्याच्यामध्ये वाहत जाताना आपल्याला दिसतो किंवा वाहत जातो. एक मी शेवटी तुम्हाला उदाहरण सांगतो की श्रद्धा आणि अंधश्रद्धा. एखाद्या मंदिरामध्ये तुम्ही दर्शनासाठी जाता, मंदिरामध्ये दर्शनासाठी गेल्यानंतर तुम्ही हात जोडून नमस्कार करता आणि नमस्कार केल्यानंतर तुम्ही बाहेर येता. तुम्हाला शांत तिथल्या वातावरणामुळे उदबत्तीच्या किंवा तिथं लावलेल्या ज्या सुगंधी याच्या वासाने तुम्ही अगदी शांत होता आणि बाहेर गेल्यानंतर तुमचं डोकं शांत होतं आणि तुम्ही एक प्रसन्न मनाने बाहेर येता. परंतु त्याच वेळी तुम्ही बाहेर आल्यानंतर तुमच्या जर डोक्यात आलं की अरे आपण नारळ फोडला नाही, देवाला गेलो परंतु नारळ फोडला नाही, आपल्याला नारळ फोडला नाही, आपली चूक झाली, आपण पुन्हा एकदा नारळ फोडायला गेलं पाहिजे. अशा प्रकारची ज्यावेळेस तुमच्या मनाची द्विधा अवस्था होईल त्यावेळेस ती नारळ फोडण्याची जी तुमच्या विचार आहे, विचाराची शक्ती, ताकद आहे किंवा विचार आहे ते तुम्हाला अंधश्रद्धेकडे झुकवणारे आहे. देव कोणताही तुम्हाला काहीही मागत नाही. कारण का देव ही एक श्रद्धेची भावना आहे. आणि म्हणून कुणी कोणत्या देवावरती श्रद्धा ठेवावी हा प्रत्येकाचा हा एक भाग आहे, प्रत्येकाचा हा एक विचार आहे, त्याचं ते स्वातंत्र्य आहे. आणि म्हणून कुणीही कुणाच्या या स्वातंत्र्यावरती गदा आणू नये. कुठल्याही देवावरती, कुठल्याही धर्मावरती, धर्माचं आचरण असेल, देवाचं पूजा असेल, तो करू शकतो आणि त्या माध्यमातून स्वतःला आत्मिक समाधानी बनवू शकतो. आणि आज जगामध्ये आत्मिक समाधानापेक्षा दुसरं काहीही नाही. आणि म्हणून सगळ्यात श्रीमंत जर कोण असेल तर तो पैशाने नव्हे, आर्थिक संपन्नतेने नव्हे, तर तो जो आत्मिक समाधान असलेला जो आहे किंवा आत्मिक समाधानी आहे तो खरा श्रीमंत असलेला आपणास दिसून येतो. आणि म्हणून या 19व्या शतकाच्या प्रारंभीचं धार्मिक जीवन सुद्धा असं असलेलं आपणास दिसून येतं. व्रतवैकल्य वगैरे धार्मिकता ही खरं तर बोकाळलेली होती.
परंतु आज आपण 21व्या शतकामध्ये काय चांगलं काय वाईट हे आपण पाहू शकतो. आज आपल्याकडं शिक्षण घेतलेली मंडळी खूप झालेली आहेत. शिक्षणच आता मोठ्या प्रमाणात प्रसार झालेला आहे आणि त्यामुळं प्रत्येकाला विचार करण्याची एक वेगळी स्वातंत्र्य आहे आणि त्यामुळं त्या दृष्टिकोनातून पुढे जात आहे. आपण मात्र या घटनांमधून किंवा या इतिहासामधून एक लक्षात घ्यायचं की आपण श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधला फरक आपण ओळखायचा आहे. खरं तर मला वाटतं सामाजिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हे धार्मिक जीवन हाही एक त्याला जोडून अशा प्रकारचा हा मुद्दा असलेला दिसून येतो. म्हणून हा मी सेपरेट मुद्दा केलेला होता. मला वाटतं नक्कीच तुमच्यात हे सगळं लक्षात आलं असेल. आपणही असा इथून पुढं कारण ह्या आपल्या जीवनाशी निगडीत अशा प्रकारच्या बाबी आहेत आणि म्हणून ह्या जीवनाशी निगडीत असलेल्या बाबी ह्या आपण इतिहासाच्या दृष्टिकोनातून इतिहासाच्या माध्यमातून समजून घ्याव्यात आणि आपण आपला पुढचं जे जीवन आहे आपल्या संपर्कात येणारी जी मंडळी आहेत त्यांनाही अशा प्रकारचा ऐतिहासिक दाखले हे द्यावेत आणि आपण कशा प्रकारचं घडावं बदलावं हेही सांगावं. आज आपण या स्लाईडच्या माध्यमातून आज इथं आपण थांबूया. कारण आज आपण बऱ्यापैकी 19व्या शतकातील प्रारंभीचे धार्मिक जीवन हे पाहिलेले आहे आणि म्हणून आज आपण इथंच थांबूया.